नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कामिनी भाग 15. चिमणे कुटुंबात आज कामिनी आणि सुधीरच्या स्वागताची तयारी सुरू होती. 15 दिवस उलटले होते आणि सुधीरची परीक्षा पण संपली होती. घरातले सगळे खूप आनंदात होते, कारण आज सुधीर आणि कामिनी दोघेही नवरा बायको म्हणून घरी परतणार होते. अहो, जेवणाची तयारी झाली आहे. एकदा सुधीरला फोन करून बघता का? किती वेळ लागणार आहे ते तर करेल. सुधीरची आई म्हणाली. येतील ते सावकाश, एवढी काय घाई आहे? तुम्ही बसा निवांत, सुधीरचे बाबा म्हणाले. दोघेही बोलत असताना डोरबेल वाजली. आले वाटतं, आई आनंदून म्हणाली आणि तिने दरवाजा उघडला. सुधीर आणि कामिनीला असं सोबत बघून सगळ्यांना आनंद झाला. साक्षी औषणाचं ताट घेऊन आली. आईने दोघांचंही औक्षण केलं. वेलकम बॅक बोथ ऑफ यू, रेश्मा म्हणाली. थँक्यू, सुधीर म्हणाला. दोघांनीही आईबाबांचा आशीर्वाद घेतला. सुखी राहा, गुण्यागोविंदाने संसार करा, आई म्हणाली. बाबा शांतच होते. सुधीरने ते हेरलं. बाबा, तुम्ही नाही देणार का आशीर्वाद? त्याने विचारलं. मी तुम्हाला आशीर्वाद देणारा कोण? तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात, बाबा म्हणाले. बाबा, अहो तुम्ही अजून रागावलेले आहात का? सुधीरने विचारलं. मी रागावणारा कोण ना, बाबा म्हणाले. ए यार कामिनी, तू सांग ना बाबांना समजावून. आता तर मी नीट वागतोय. तुला पण बायको म्हणून घरी घेऊन आलो, मग आता काय बाकी आहे? सुधीर हिरमुसून म्हणाला. सुधीर, एक काम करा, तुम्ही उठाबशा काढा, म्हणजे उरला सुरला राग जाईल त्यांचा, कामिनी चिडवत म्हणाली. व्हॉट? आता हे पण करायचं का मी? सुधीर चिडून म्हणाला. ओके, मग काही बाबा बोलणार नाही तुझ्यासोबत, रेश्मा म्हणाली. बरं, सुधीर म्हणाला आणि त्याने दोन्ही हातांनी कान पकडले आणि उठाबशा मारायला लागला. एवढा मोठा बिझनेसमॅन आज बापासमोर उठाबशा काढत होता. सुधीरचे बाबा मनातच बोलले. सुधीर, बाप आहे मी तुझा, थोडी शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. सुधीर बिचारा घरी आल्याबरोबर हिरमुसला. सगळ्यांना हसायला येत होतं. उठाबशा काढून त्याचे पाय दुखायला लागले आणि मग तो कंटाळून म्हणाला. अहो बाबा, बस ना आता, माझे पाय दुखायला लागले. मी विचार करतो, तुम्ही जाऊन आराम करा, बाबा म्हणाले. बाबा, हो बस, खूप झालं आता. तुम्हाला माहीत आहे ना, तुमचा मुलगा वेडा आहे, मग का समजून घेत नाही तुम्ही? तुम्ही जर असेच वागणार असाल तर मी येत नाही घरात. तुमच्या सुनेला घ्या घरात, मी जाईन कुठेतरी निघून, सुधीर म्हणाला. याला म्हणतात शेरात सव्वा शेर, बापाला धमकी. बघितलं कामिनी, किती बिघडलाय तुझा नवरा, बाबा म्हणाले. मी जसा आहे तसाच तिला आवडतो. तुम्ही तुमचं बघा, जरा म्हणून काळजी नाही लेकाची, सुधीर नाक मुरडून म्हणाला. अहो, किती छळणार तुम्ही बिचारायला, बस करा की आता, भूक लागली असेल दोघांना, आई म्हणाली. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतच आहात तर केलं माफ. यानंतर अशी काही चूक झाली तर घरातून बाहेर काढेल, हे लक्षात असू द्या, बाबा म्हणाले. बाबा, अहो तशी वेळच येणार नाही, मी वचन देतो, सुधीर म्हणाला. बरं ठीक आहे, केलं माफ तुला, पण हे शेवटचं, बाबा म्हणाले. थँक्यू डॅड, यू आर रिअली ग्रेट, सुधीर आनंदून म्हणाला. जा फ्रेश व्हा दोघांनी. साक्षी, रेश्मा जेवायला घ्या, बाबा म्हणाले. हो बाबा, साक्षी म्हणाली. सुधीर कामिनीला घेऊन बेडरूममध्ये गेला. आई, रेश्मा आणि साक्षी किचनमध्ये गेल्या. बाबा, चैतन्य आणि आजी डायनिंग टेबलवर येऊन बसले. चला बाबा, पोरं आले एकदाचे घरी, आता कसं सगळं चांगलं होईल, आजी समाधानाने म्हणाली. अंत भला तो सब भला, चैतन्य म्हणाला. आता कामिनीचं पण अभ्यासात नीट लक्ष लागेल, बाबा म्हणाले. हो बाबा, चैतन्य म्हणाला. थोड्या वेळाने कामिनी आणि सुधीर बाहेर आले. सगळे जेवायला बसले. सुधीर आणि कामिनी जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात रेश्माने त्यांना अडवलं आणि म्हणाली. ए थांबा थांबा, एवढी काय जेवणाची घाई झाली आहे? आधी उखाणा घ्या दोघांनी. हे का आता मध्येच, सुधीरने विचारलं. हे, तुम्ही दोघांनी आज नव्याने गृहप्रवेश केला, मग उखाणे तर झालेच पाहिजे, रेश्मा म्हणाली. हो हो, झालेच पाहिजे, साक्षी तिला दुजोरा देत म्हणाली. कामिनी, बाळा घे उखाणा, आई म्हणाली. कामिनी कुठला हुकाना घेऊ याचा विचार करू लागली. दारी होती तुळस, तिला घातले होते पाणी. आधी होते आईबाबांची तानी, आता झाले सुधीररावांची राणी. कामिनीने हुकाना घेतला. अरे वा, भारीच की सुधीर, आता तू घे नाव, रेश्मा म्हणाली. दृष्टी होती कामिनीकडे, पण मीच होतो अंध. घेतला पायावर गोटा आपटून, आता अनुभवतोय कामिनीच्या प्रेमाचा गंध. सुधीरने हुकाना घेतला. तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मग जेवायला सुरुवात केली. आज कितीतरी दिवसांनी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. आज कितीतरी दिवसांनी चिमणे कुटुंबाला सुखाची चाहूल लागली होती. जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले.
कामिनी आज पहिल्यांदाच बायको म्हणून सुधीरच्या रूममध्ये आली होती, त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं. ती रूममध्ये येताच सुधीर तिच्याजवळ गेला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. वेलकम टू अवर रूम माय डिअर वाईफ, सुधीर म्हणाला. थँक्यू, कामिनी म्हणाली. त्याने दरवाजा बंद केला आणि तिला बेडपर्यंत घेऊन आला. तिला बेडवर बसवलं आणि तोही तिच्या शेजारी बसला. इतकी का शांत आहेस आज, सुधीर म्हणाला. सहजच, कामिनी म्हणाली. सहज म्हणजे? रोज तर बडबडत असते, आज काय झालं, सुधीर म्हणाला. विशेष असं काही नाही, मला आज खूप छान वाटतंय. आज तुम्ही मला हक्काने तुमची बायको या नात्याने घरी घेऊन आलात, कामिनी म्हणाली. मला माहीत आहे, आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी खूप वाईट वागलो होतो आणि म्हणून कदाचित तुला आज वेगळं वाटत असेल, सुधीर म्हणाला. हो, तसंच काहीतरी. माझ्या या सगळ्या घडणाऱ्या गोष्टींवर विश्वास बसत नाहीये. सगळं किती बदललं या दिवसांत, कामिनी म्हणाली. हो ना, मी तर कधी विचारसुद्धा केला नव्हता की मी तुझ्या प्रेमात पडेल, पण पडलो, सुधीर म्हणाला. सुधीर, हे नक्की प्रेमच आहे ना की सहानुभूती, कामिनीने विचारलं. आय डोंट नो, पण जे आहे ते खूप भारी आहे, सुधीर म्हणाला. आय एम टू मच हॅपी, मला आता आणखी काही नकोय. पण मला हवंय, कामिनी म्हणाली. काय, सुधीरने विचारलं. मला माझं सिंगर बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, कामिनी म्हणाली. ओ, एवढंच ना? सिंगर तर तू आहेस, फक्त ऑफिशियली नाही झाली अजून, तीही होशील लवकरच. मन लावून अभ्यास कर, सुधीर म्हणाला. हो, चला आता झोपूया, सकाळी कॉलेजला पण जायचं आहे, कामिनी म्हणाली. झोप. कामिनी बेडवर आडवी झाली. ती फक्त झोपण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. तिला झोप काही लागणार नव्हती. सुधीरची अवस्था काही वेगळी नव्हती. पहिल्यांदाच ते रूममध्ये असे नवरा बायको म्हणून आले होते. मनात खूप संमिश्र भावना दाटून आल्या होत्या, पण व्यक्त करता येत नव्हत्या. सुधीर स्वतःच पुढाकार घेत तिच्याजवळ सरकला आणि म्हणाला, झोप येत नाही का? तसं काही नाही, कामिनी गोंधळून म्हणाली. मग चुळबुळ का करत आहे? त्याने तिच्या गालावर आलेली केसांची बट कानामागे टाकत विचारलं. ते मला माहीत नाही, ती लाजून म्हणाली. त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि म्हणाला, गुड नाईट. गुड नाईट, ती म्हणाली आणि त्यांच्या मिठीत फिरली. दोघेही झोपीच्या अधीन झाले. भरभर दिवस उलटू लागले. सुधीर पण त्याच्या कामात व्यस्त झाला आणि कामिनीही जोमाने अभ्यासाला लागली. सुधीर आता तिची खूप काळजी घेत होता, शक्य तितकी तिला मदत करत होता, त्यामुळे कामिनीला खूप छान वाटत होतं. सुधीर कधी डिस्टर्ब असला की कामिनी त्याची समजूत काढायची आणि आपुलकीने त्याची विचारपूस करायची, त्यामुळे सुधीर पण खूप खुश होता. दोघांनाही असं आनंदात बघून दोन्ही कुटुंबांना खूप छान वाटत होतं. रविवारी सुधीर सकाळी फ्रेश होऊन लॅपटॉपवर त्याचं काम करत बसला होता. कामिनीही आवरून हॉलमध्ये निघून गेली होती. सुधीरला आज कामिनीसोबत वेळ घालवण्याची खूप इच्छा होती, पण कंपनीचं काम होतं म्हणून तो उदास झाला. इकडे कामिनी आईला आणि साक्षीला किचनमध्ये मदत करत होती. कामिनी, सुधीर उठलाय का गं? आईने विचारलं. हो आई, ते काम करतायत, कामिनी म्हणाली. रविवार पण काम करणार का आता? जरा म्हणून निवांत बसत नाही, आई चिडचिड करत म्हणाली. अहो आई, सध्या खूप वर्कलोड आहे, त्यामुळे त्यांना घरात लक्ष द्यायला वेळ नाही, कामिनी म्हणाली. आई, मला सकाळपासून बरं वाटत नाहीये, तुमची काही हरकत नसेल तर मी आराम करू का? साक्षी म्हणाली. अगं मग आधी नाही सांगितलं? ताप वगैरे आहे का? आईने काळजीनेच विचारलं. नाही आई, खूप थकल्यासारखं वाटत आहे आणि मळमळतंय, साक्षी म्हणाली. बरं ठीक आहे, तू जाऊन आराम कर, नाश्ता तयार झाला की मी तुला बोलवते, आई म्हणाली. थँक्यू आई, साक्षी म्हणाली आणि मग ती तिच्या रूममध्ये निघून गेली. कामिनी आईला किचनमध्ये मदत करू लागली. थोड्या वेळाने सगळ्यांनी नाश्ता केला. सुधीर अजूनही खाली आला नव्हता. कामिनी, जा सुधीरला नाश्ता देऊन ये, आई म्हणाली. हो आई, कामिनी म्हणाली. कामिनीने प्लेटमध्ये नाश्ता सर्व केला आणि रूममध्ये निघून गेली. सुधीर, नाश्ता करून घ्या लवकर, ती म्हणाली. ठेव प्लेट आणि जा, सुधीर हुंकार देत म्हणाला. हे बघा, आधी खाऊन घ्या, किती काम करणार आहात, उठा पटकन, कामिनी म्हणाली. बरं, नाश्त्याला काय आहे? त्याने विचारलं. उपमा बनवलाय, ती म्हणाली. अरे यार कामिनी, माझ्या तिखट खाण्याचा अजिबात मूड नाही, मला काहीतरी गोड खायचं होतं, सुधीर म्हणाला. आता हे आम्हाला माहीत नव्हतं. एक काम करा, आता उपमा खाऊन घ्या, संध्याकाळी बनवू काहीतरी, कामिनी म्हणाली. तो म्हणाला आणि सोफ्यावर लॅपटॉप ठेवून तिथून उठला आणि कामिनीजवळ गेला. तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकून तो म्हणाला, आज सकाळपासून किचनमध्येच जाऊन बसलीये, थोडं थांब की इथे माझ्याजवळ. अहो, आज साक्षीताईंची तब्येत बरी नाही, त्यामुळे त्या आराम करत आहेत. आई एकट्या कसं करतील सगळं, ती म्हणाली. अगं, रेश्मा आहे की मदत करायला,
सुधीर म्हणाला, अहो पण मी सून आहे या घरची, मग मी मदत करायला हवी ना, कामिनी म्हणाली. आदर्श सूनबाई बनण्याच्या नादात माझ्याकडे दुर्लक्ष करू नको म्हणजे मिळवलं. सुधीर म्हणाला, अहो तुम्हीच सकाळपासून कामात व्यस्त आहात, साधं गुड मॉर्निंग पण बोलले नाही तुम्ही मला. ती नाक फुगवून म्हणाली, सॉरी ग, काय करू, खूप काम आहे, मला वेळ घालवायचा होता तुझ्यासोबत, पण वेळ कुठे आहे. सुधीर नाराजीच्या सुरात म्हणाला, वेळ काढावा लागत असतो. ती म्हणाली, दुपारी काम आटोपल्यानंतर वेळच वेळ आहे, मग बोलू, मी उपमा खातो आता. सुधीर म्हणाला, खाऊन घ्या, मी आलेच. ती म्हणाली, ओके. तो म्हणाला आणि उपमा खायला बसला. कामिनी किचनमध्ये निघून गेली. कोणालाच माझी काळजी नाहीये. जेव्हा बघावं तेव्हा कामिनीच्या नावाचा जप करत असतात. मला त्रास होतोय तरी पण त्यांनी रूममध्ये पसारा करून ठेवलाय. बायको आहे की मोलकरीण. साक्षी चिडचिड करत रूममधला पसारा आवरत होती. ती तणतणत असताना चैतन्य रूममध्ये आला. काय झालं साक्षी? आई म्हणत होती तुला बरं वाटत नाहीये. चैतन्य काळजीनेच म्हणाला, एवढं काही झालेलं नाहीये, मरणार नाहीये मी लगेच. ती चिडून म्हणाली, आय नो, तू मला सोबत घेऊन जाशील. तो हसून म्हणाला, तुम्हाला ना बोलण्यातच अर्थ नाहीये. ती चिडून म्हणाली आणि बेडवर जाऊन बसली. चैतन्यला स्पष्टच कळलं होतं की तिचा पारा खूप चढलाय. तो शांतपणे तिच्याजवळ जाऊन बसला. हॉस्पिटलमध्ये जाऊया का? त्याने विचारलं. नाही नको, ती म्हणाली. अगं पण का? त्रास होतोय ना तुला? चल जाऊन येऊ. तो म्हणाला, मला माहितीये मला काय झालंय. तुम्ही नका पडू या भानगडीत. तुम्ही तुमचं काम आणि तुमचे मित्र यातच खुश राहा. ती चिडून म्हणाली, काय झालंय तुला? त्याने विचारलं. बोलली ना, काही नाही झालं. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही नका काळजी करू. ती चिडून म्हणाली, बरं ठीक आहे. चिडचिड करू नको, आराम कर, मी येतो. चैतन्य म्हणाला. ती हुंकार देत म्हणाली. चैतन्य रूमच्या बाहेर निघून गेला आणि मनाशीच पुटपुटला, अशी का वागते ही? आजपर्यंत कधी चिडली नाही, मग आताच का? बिचारा चैतन्य पूर्णपणे गोंधळून गेला. दुपारी जेवण आटोपल्यानंतर सुधीर आणि कामिनी रूममध्ये निघून गेले. रूममध्ये येताच सुधीरने दरवाजा बंद केला आणि कामिनीला मागून मिठीत घेतलं. फायनली तू माझ्या मिठीत आली, तो म्हणाला. सगळी कामं झाली वाटतं, कामिनी म्हणाली. नाही, अजून एक काम बाकी आहे. तो म्हणाला, कोणतं? तिने विचारलं. बायकोसोबत रोमांस करायचा आहे. सुधीर म्हणाला. तशी ती लाजली. अहो सोडा मला, मी खूप थकले आज. ती विषय बदलत म्हणाली. असा कसा सोडू मी? तूच तर म्हणत होती बायकोसाठी वेळ काढत नाही म्हणून. सुधीर म्हणाला. ते मी असंच बोलले, ती म्हणाली. पण मी मनावर घेतलंय. सुधीर म्हणाला. अहो मला काहीतरी बोलायचं आहे, ती म्हणाली. बोल ना, तो म्हणाला. सोफ्यावर बसून बोलू, ती म्हणाली. दोघेही सोफ्यावर जाऊन बसले. सुधीर, मला असं वाटतं की आपण स्वयंपाकासाठी कोणाला तरी ठेवायला हवं. साक्षीताई आणि रेश्माताई दोघीही कंपनीत जातात. मी पण कॉलेजला जाते. धुणी भांडी करायला जरी बायका असतील तरी आईवर इतक्या माणसांच्या स्वयंपाकाचा ताण पडतो ना. थकून घरी आल्यावर काम करण्याची कुणाची इच्छा तरी होत असेल का? कामिनी म्हणाली. सगळं बरोबर आहे, पण आजीला बाहेरच्या कोणाच्या तरी हातचं जेवण करायला आवडत नाही. सुधीर म्हणाला. सुधीर, अहो पण आईंवर ताण पडतो ना, कामिनी म्हणाली. मग तुम्ही मदत करत जा. तुम्ही नव्या काळातील मुली आहात. तुम्हाला हे सगळं करून जॉब करता आला पाहिजे. त्रास होईल थोडा, पण जमेल हळूहळू. सुधीर म्हणाला. बरं, तुम्ही काही ऐकणार नाही, करू आम्ही मॅनेज, ती म्हणाली. तसं नाही ग, आपल्या माणसांच्या हातचं जेवण अंगाला लागतं, कारण त्यात भरपूर प्रेम ओतलेलं असतं. तशी मजा इतर कुणाच्या हातच्या स्वयंपाकात नसते. सुधीर म्हणाला. ते पण बरोबर आहे. वी विल मॅनेज, कामिनी म्हणाली. दॅट्स लाईक अ गुड गर्ल, तो म्हणाला आणि त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. सुधीर, अहो काय? तिने विचारलं. काहीच बोलू नको, तो तिच्या जवळ सरकत म्हणाला. तो तिच्या केसांशी खेळू लागला. तशी ती शहारू लागली. हृदय 108च्या वेगाने पळत होतं. तो हळूच तिच्या ओठांजवळ आला. तसे तिला त्याचे गरम श्वास जाणवू लागले. त्याने तिच्या थरथरणाऱ्या ओठांचा ताबा मिळवला. तशी ती शहारली. दोघेही काही क्षणांसाठी एकमेकांत हरवले आणि मग विलग झाले. आय लव्ह यू, तो हळूच तिच्या कानात पुटपुटला. आय लव्ह यू टू, ती म्हणाली आणि दोघांनीही एकमेकांभोवतालची मिठी घट्ट केली. सगळं नीट झालं होतं, पण रेश्माला मात्र खूप उदास वाटत होतं, कारण अजून पण कोणी रेश्मा आणि सचिनच्या लग्नाचा विषय काढला नव्हता.
त्यात सचिन हल्ली फोन जरा कमी करत होता म्हणून तिची बेचैनी वाढली होती. आता सचिनने जर फोन केला असता तर नक्कीच गोंधळ झाला असता, रेश्मा विचार करत होती. तितक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. फोनवरील नोटिफिकेशन बघून तिचा रागाने तीपापड झाला. रेश्माने रागातच फोन उचलला. हॅलो रेश्मा, तिकडून सचिन बोलला. सचिन, मला बोलायचं नाही तुझ्यासोबत, रेश्मा म्हणाली. आय नो, पण काय करू ग मी तरी, सध्या वेळच मिळत नाहीये, सचिन म्हणाला. तुला फक्त माझ्यासाठी वेळ नसतो. सचिन, रेश्मा चिडून म्हणाली. तुला भांडण करायचं आहे का रेश्मा? तसं असेल तर सांग, मी इथे महत्त्वाचं काहीतरी बोलायला फोन केला आणि तू चिडचिड करते. सचिन पण आता चिडला. मग काय करू सचिन? सुधीर आणि कामिनी घरी परतले, त्यामुळे सगळे आनंदात आहेत. पण आपलं काय सचिन? सुधीर तर खूप म्हणत होता तुमचं लग्न लावून देणार, पण इथे कशाचाच पत्ता नाही. दिस इज नॉट फेअर, रेश्मा रागानेच म्हणाली. मी पण तेच बोलण्यासाठी फोन केला. मला 2 महिन्यानंतर युरोपला जावं लागेल, सचिन म्हणाला. काय? हे तू मला आत्ता सांगतोय का? तिने विचारलं. अगं, आजच ठरलं हे. एका आठवड्यापासून खूप काम सुरू आहेत. मी तेच म्हणत होतो की लग्नाची बोलणी करण्यासाठी आई बाबांना कधी घेऊन येऊ, सचिन म्हणाला. मला विचारावं लागेल, पण कसं विचारू, रेश्मा म्हणाली. नाही तेव्हा तर खूप बोलते, मग आता आपल्यासाठी बोल ना, की अजून उशीर करायचा आहे लग्नाला, सचिन म्हणाला. नाही नको, मी बोलते. तू 6 महिने तिकडे जाऊन बसणार, मग अजून उशीर होईल, रेश्मा म्हणाली. बोल मग, सचिन म्हणाला. सचिन, काय झालं? तू असं का वागतोय? शांत शांत आहेस, रेश्मा म्हणाली. काही नाही, तू फोन लावल्याबरोबर माझ्यावर ओरडली, म्हणून आता मला बोलायचं नाही, तो म्हणाला. सॉरी ना सचिन, माझी चिडचिड होत होती रे. तू फोन केला नाही म्हणून. तू समजून घे ना, मी खूप मिस केलं तुला, ती हिरमुसून म्हणाली. हो ना, मीच समजून घ्यायचं नेहमी, दीड शहाणे. मला नाही बोलायचं, सचिन म्हणाला. आय लव्ह यू स्वीटहार्ट, प्लीज बोल ना. असा रुसून बसू नको रे. आज खूप दिवसांनी फोन केलाय. गप्पा मारायच्या सोडून रुसतो कशाला? सचिन, प्लीज बोल ना, ती म्हणाली. खूप लाडात येत आहे. बरी आहेस ना? सचिन म्हणाला. नाही, लवेरिया झालाय मला, रेश्मा म्हणाली. ओ, मग काही उपचार घेतले की नाही, सचिनने विचारलं. तुझं प्रेम या रोगावरचं जालिम औषध आहे. तू बोललास ना की मग बघ कशी टवटवीत होते मी, रेश्मा म्हणाली. ओ, आज खूप रोमॅन्टिक मूडमध्ये दिसत आहे तू. केलं तुला माफ, सचिन म्हणाला. दॅट्स लाईक माय सचिन, रेश्मा म्हणाली. दोघेही आज बराच वेळ फोनवर गप्पा मारत बसले. कामिनी बेडवर पडल्या पडल्या झोपली, पण सुधीरला काही झोप येईना. कामिनीपेक्षा जास्त त्यालाच तिच्या परीक्षेचं टेन्शन आलेलं. कारण 12वी नंतर अंध मुले ब्रेल लिपीमध्ये पेपर लिहू शकत नाही. परीक्षेच्या वेळी जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे रायटरचा, कारण रायटर इतक्या सहजासहजी मिळत नाही. कुणाच्या तरी हातून पेपर सोडवून घ्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला एखादी व्यक्ती पेपर सोडवण्यासाठी शोधावी लागते. समोरची व्यक्ती आपण सांगितल्याप्रमाणे उत्तरे लिहिणार की नाही याबाबतीत जरा शंकाच असते. कामिनीला पेपर लिहून देण्यासाठी चांगला रायटर मिळेल की नाही याचं त्याला टेन्शन आलं होतं. त्यामुळे तो अस्वस्थ होता. कामिनीने सुधीरची मदत घेत अभ्यास तर केला, पण परीक्षेत चांगला रायटर मिळेल का अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकत होती. सुधीर आणि कामिनी सुखाने नांदतायत हे बघून आई बाबा दोघंही आनंदात होते. त्यांना एकत्र बघून आई बाबांना खूप छान वाटत होतं. आई कामे आटपून रूममध्ये गेली. बाबा निवांत बसले होते. चला, आटोपली कामं एकदाची, आई म्हणाली. छान. साक्षीची तब्येत कशी आहे आता, बाबांनी विचारलं. आराम करते ती, चेहरा फार कोमेजून गेलाय तिचा. चैतन्याला सांगितलंय तसं, तिला बरं वाटलं नाही तर डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणून, आई म्हणाली. बरोबर केलं तू, बाबा म्हणाले. अहो, मी काय म्हणत होते, आता सगळं नीट झालंय तर सुधीरला एकदा कामिनीला घेऊन जायला सांगता का डॉक्टरांकडे? नाही म्हणजे कामिनीच्या आईबाबांनी खूप प्रयत्न केले आहेत तिला बघता यावं म्हणून, पण यश काही मिळालं नाही. पण सुधीरला एखाद्या चांगल्या डॉक्टरांना भेटता येईल का विचारा ना, आई म्हणाली. हो, मी पण तोच विचार करत होतो. एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. तिला जर दृष्टी मिळाली तर त्यापेक्षा आनंदाची बाब इतर कोणतीच नसेल. बोलतो मी त्याच्यासोबत, बाबा म्हणाले. हो, बोला एकदा. तिलाही वाटतच असेल ना की हे जग बघावं, निसर्ग बघावा. तिच्या जन्मदात्यांना
तिच्या सासरच्या लोकांना बघावं आणि विशेष करून स्वतःला बघावं. नाही काही तर एवढं तरी करूच शकतो ना आपण तिच्यासाठी. आई म्हणाली, हो नक्कीच करू शकतो. बाबा म्हणाली. आईचं बोलणं बाबांना पटलं होतं. आई आणि बाबांनी सुधीर सोबत कामिनीच्या डोळ्यांसंदर्भात बोलायचं ठरवलं. आता ते बोलण्यात यशस्वी होतील का, आणि जर यशस्वी झाले तर पुढे काय होईल? मित्रांनो, पाहूया पुढच्या भागात. कामिनीचा हा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.